तर ठाण्यामधील सॅटिस पुलावर शिवशाही बसला भीषण आग लागली। 15 ते 20 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। शॉर्ट सर्किटमुळे बसला आग लागल्याची प्राथमिक माहिती आता समोर येते। बसमधील प्रवाशांच्या वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। एक महिला प्रवासी पुण्याहून वापीला जात होती। तिच्या बॅगेतील 3.5 सोनं वितळता राहिलंय। ठाणा स्टेशन रिक्षावरती आग लागली आहे। दुपारच्या सुमारास शिवशाही एसटी महामंडळाची जी बस आहे तिला आग लागली। त्या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते। पाहायला गेले तर त्यामध्ये लग्नासंदर्भात ज्या गोष्टी लागतात ते सर्व ऐवज हे जळून खाक झाले। मात्र सध्या शोधाशोध केली। तुमचं सोनं जे आहे पैसे मिळाले का? मिळाले सोनं भेटलं, पैसे थोडे जळलेले आहेत, आता ते उपयोगी नाहीच आहेत। काय सोनं तेवढं भेटलं। किती पैसे होते, किती सोनं होतं, जेणेकरून तुम्ही कुठल्या लग्नाला कशा? नाही, पैसे थोडे बहुत होते, 12-13 हजारच होते, जास्त नव्हते। पण सोनं मेन होतं ते मिळालं। हा, मिळालं। आता इकडनं पुढे कसं जाणार? का लग्न कोणाचं होतं नक्की? आम्ही घरी जाणार भावाच्या मुलीचं, वापीला, गुजरातला। वापीला वापीला काय वाटतं अशा बसमध्ये ज्या घटना घडतात तर तुमची मागणी काय असेल? लोकांच्या अनेक वस्तू जळाल्या। ते मिळावं, बाकी काय नाही। आता नवीन कपडे आमचे गेले, पण आम्ही त्या कपड्यांचा विचार केला नाही। आमचं सोन्याचं